नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. कर्तृत्वाची गाथा. ह्या कर्तृत्वाच्या गाथामध्ये समाजातील विविध घटकांशी त्यांचं अतुलनीय प्रेम आहे, अतुलनीय नातं आहे आणि या समाजाचे आपण काही देणे आहोत ह्या भावनेतनं जगणारे, काम करणारे. एक डॉक्टर क्षेत्रात उत्तुंगगिरी काम केल्यानंतर, लंडनमध्ये डॉक्टर क्षेत्रामध्ये उत्तुंग काम केल्यानंतर आपल्या गावी आपण मायभूमीमध्ये परतल्यानंतर खरं इथल्या समाजातल्या विविध घटकांशी त्याने आपलं अतुलनीय प्रेम जमलं आणि कर्तृत्वाची गाथा समाजासमोर मांडली. कर्तृत्व काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्यासोबत समाजसेवक डॉक्टर अभिषेक राणे आज संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध तरुणांच्या मनात ज्यांनी आपलं मानाचं आणि सन्मानाचं घर केलेले डॉक्टर राणे माझ्याकडे आहेत. कर्तृत्वाच्या गाथामध्ये डॉक्टर साहेब सर्वप्रथम तुमचं स्वागत. खरं आपल्याबद्दल ऐकल्यानंतर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचलो. कर्तृत्वाची गाथा, कर्तृत्व काय असतं, नेतृत्व काय असतं. एकीकडे समाज घडतोय, समाज बिघडतोय, तरुण पिढी वावमार्गाला जाते आणि अशा वेळी समाज मनाचा काणूचं घेऊन, तरुणांचा काणूचं घेऊन समाजाला जे पाहिजे आणि आपण त्या समाजाचे देण्यात म्हणून काम करणारे डॉक्टर अभिषेक राणे माझ्याशी लाईव्ह जोडलेले आहेत. डॉक्टर साहेब, प्रथम नवकेसरीच्या ह्या आज कर्तृत्वाच्या गाथामध्ये आपलं स्वागत. डॉक्टर साहेब, घर, परिवार आणि संसाराचा खेळ हा दुरून खेळता येत नसतो. त्यासाठी ज्ञानेत्राचं अधिष्ठान असणं गरजेचं असतं. हे कसं शक्य होतं? आपण एवढं जे कर्तृत्व केलेलं आहे, आज प्रचंड मोठं काम केलेलं आहे, काय सांगाल? हे सगळं करत असताना काय समाधान होतं? सर्वप्रथम नवकेसरी आणि तुमच्या संपूर्ण टीमचे आभार की तुम्ही या गोष्टीची दखल घेऊन इथपर्यंत आलात. सागर पाटील साहेब, तुमचे पर्सनली धन्यवाद. समाजसेवेची आवड आणि समाजसेवा ही काही ठरवून केली जात नाही, ती तुमच्या आतून यावी लागते. आणि जे काही कार्य आज इथे कोपरीमध्ये चाललेलं आहे ते एक आवड म्हणून चाललेलं आहे आणि लोकांसाठी चाललेलं आहे. सो लोकांनी त्याचा उपभोग घ्यावा आणि त्या कार्यांमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं, एवढीच संकल्पना आहे. डॉक्टर साहेब, लंडनवरून आपण डॉक्टर म्हणून आल्यानंतर की कुठेतरी आपलं स्वतःचं हॉस्पिटल होईल, स्वतः काहीतरी, पण आपण लोक आश्रम या नावाने इकडे आश्रम चालू केला. तरुणांचे प्रश्न आपण सोडवता आणि त्याचबरोबर कोकणामध्ये जे चाकरमान्य आपल्या गणपती उत्सवासाठी जाणाऱ्यासाठी अनेक अशा सुखसुविधा हे सगळं पोचवता. काय मनात काय वाटलं आपण लंडनवर आल्यानंतर आपण काय करावं असं आपल्या मनाला? कसं आहे, शिक्षण सगळं लंडनला केलं, MBBS MD गायनेकोलॉजी. आणि तिथून ज्यावेळेला कोविड झाला भारतामध्ये, जगभरामध्ये ज्यावेळेला कोविडचा प्रसार झाला, त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये एक अशी भावना होती की आपल्या माणसांना आपली खरी गरज आहे, आपल्या शिक्षणाची. आपण जे काही वैद्यकीय नॉलेज घेतलं आहे त्याचा खरा वापर जर आपल्या लोकांना झाला, त्या संकल्पनेनी महाराष्ट्रात आलो. आणि आल्यानंतर कोविडमध्ये सर्व हॉस्पिटल्सबरोबर ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये काम केलं आणि वैद्यकीय क्षेत्र चालू असताना समाजसेवा करत होतो. सुरुवात मेडिकलपासूनच झाली. लोकांना मोफत ऑपरेशन्स असणं, ट्रीटमेंट्स असणं, ॲम्ब्युलन्सेस देणं असणं किंवा मेडिसिन्स देणं असणं, इथून सुरुवात झाली. आणि असा तो प्रवास हळूहळू वाढत गेला आणि आज इथपर्यंत आहे. आणि आता तर सुरुवात आहे खरी, अजून पुढे बरंच जायचं आहे. आपण मायदेशी परतल्यानंतर कोरोनाचा काळ होता, संपूर्ण जगावरती कोरोनाची महामारी होती. दुबगलेली मनं आणि लोप पावलेल्या भावनांना आधार देण्याचा प्रत्येक संघटना काम करत होत्या. त्यावेळी आपणही काम करत होता. आपण जरी प्रसाद होता तर म्हणतं पडद्याआडून हे सगळं आपलं काम चालू होतं आणि त्यावेळी अनेक लोकांना आपण मदत केली. हे कसं सगळं करत असताना, बघत असताना मायदेशी परतल्यानंतर आपली काय? ते कसं असतं ना, अकेले चल पडे ते लोग मिलते गए और कारवा बनता गया, असं आहे ते. सुरुवातीला एकटाच होतो आणि ती सुरुवात केली त्यावेळेला पडद्याआड होतो. खरं आहे, तुम्ही बराचसा अभ्यास केलेला दिसतो त्याच्यावरती. त्यामुळे पडद्याआड काम चालू होतं, कुठेही नाव नव्हतं, काही नव्हतं, करत होतो लोकांसाठी. पण हळूहळू लोकांचा जो काही मिळणारा प्रतिसाद होता किंवा त्यांच्या मनातली जी काही भावना होती आमच्याबद्दलची, त्यामुळे मग ऑन रोड येऊन काम करणं, लोकांच्या घरोघरी पोचणं, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत. कसं आहे माहिती आहे पाटील साहेब, आज समस्या जाणून घेणारा माणूस पाहिजे. समस्या फक्त ऐकून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं सोल्युशन न देणं हे लोकांना नको आहे. आता लोकांना समस्यावरती सोल्युशन पाहिजे आणि ते आपण त्यांच्या घरोघरी जाऊन करतोय. साहेब, एक माझा प्रश्न आहे डॉक्टर साहेब, की ठाण्याच्या मध्य अवस्थेमध्ये आनंद आश्रम आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंदगडे आनंद आश्रम सुरू केला आणि आपण कोपरीमध्ये या प्रभागातून, विभागातून लोक आश्रम आपण चालू केला. आनंद आश्रम आणि लोक आश्रम जरी ही संकल्पना जी आहे ती सेम आहे, पण मात्र विचारमनांचा किंवा विचाराचं, तरुणांचं प्रेरित, ह्यावर काय सांगा? कसं आहे, स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब इथपर्यंत आपण कधी पोचूही शकत नाही.
त्यांच्या कामाला आपण कधी टचही नाही करू शकत, कारण ही खूप मोठी एक काय म्हणतो संकल्पनाच वेगळी आहे. धर्मवीर जे होते त्यांचं काम करायची पद्धत याला आपण कम्पेअर नाही करू शकत. पण म्हणजे न भूतो न भविष्यते ज्याला आपण म्हणतो, पण आपण एक प्रयत्न करू शकतो त्यांच्या ज्या काही अपुरी इच्छा राहिल्यात ठाण्यातून, किंवा त्यांना जेवढं पोचायचं होतं अजून लोकांसाठी जे काही करायचं होतं त्यातला एक अंश म्हणा किंवा 1% काम आपण लोकांचं केलं तरी मला असं वाटतं त्यांच्या आत्म्याला बरीच शांती लागेल. साहेब, एक प्रश्न आहे माझा. ह्याच्यामध्ये मी ऑफिसमध्ये आल्यानंतर मला एक तराजू बघायला, समतोल, तराजूतला समतोल, आपण दोन्ही तराजू, हे काय आहे, ही संकल्पना काय, तराजू ठेवण्यापाठीमागचं नक्की काय? लोकांना हल्ली न्याय मिळायला जीव गमवावा लागतो. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत काही माणसं या जगात हयात नसतात, कारण आपल्याकडे जी प्रोसेस आहे, जी प्रोसिजर आहे, इट टेक्स लॉंग. त्यामुळे जे काही लोकांना छोटं मोठं माझ्या परीने न्याय देता येईल अशा प्रकारचं एक प्रतिन्यायालय म्हणा किंवा एक छोटं मोठं जे काही कार्य आपल्याकडून करता येईल त्यासाठी तो तराजू ठेवलेला आहे. इथे आलेला माणूस कधी नाराज होऊन जात नाही. आश्रमाचा अर्थ हाच आहे की इथे या, तुमची सर्व दुःख इथे सोडून जा आणि इथून हसत बाहेर जा. ते लोकाश्रम. आणि म्हणून डॉक्टर अभिषेक राणेंच्याकडून आपण हे सगळं ऐकत असताना मात्र डॉक्टर अभिषेक राणेंनी खूप काही कामं केलेले आहेत. खूप अनेक प्रकारचे या तरुण पिढी, भरकटणारी तरुण पिढी, या तरुण पिढीला मोड बांधणं, तरुण पिढीला एकत्र आणणं आणि समाजातल्या अनेक विविधकांचा कानोसा घेणं, अशा विविध भूमिका बजावल्या आहेत. डॉक्टर साहेब, आपण गणपतीमध्ये सुद्धा गावापर्यंत गाड्या सोडल्या, त्याचबरोबर सर्वात मोठा राष्ट्रध्वज आपण हवेमध्ये तरंगत ठेवला. ही एक वेगळी संकल्पना, ही प्रेरणा का आपणाला असं वाटलं की हा राष्ट्रध्वज हा हवेतच? नाही, मी एक खूप मोठा देशप्रेमी आहे. भारत माझा देश आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. म्हणजे प्राऊड टू बी अन इंडियन असं ते आहे. आणि संकल्पना बघा सुचली आणि ती अवतरली ज्या वेळेला, त्यावेळेला त्याचं खरं स्वरूप कोपरीकरांना दिसलं आणि त्याची नोंद ही बऱ्याच संस्थांनी घेतलेली आहे. यावर्षी आपण 40 फूट बाय 50 फूट म्हणजे भारतातला 2 नंबरचा आणि महाराष्ट्रातला 1 नंबरचा जो भारताचा ध्वज आहे तो या ठिकाणी फडकवला. प्रसन्न असं वातावरण होतं. तुम्ही त्यावेळेला पाटील साहेब आला होता, तुम्ही साक्षीदार आहात त्याचे, आणि बरेच कोपरीकर, ठाणेकर आणि मुंबईकर हे स्वतः त्याचे साक्षीदार झाले होते. आणि एक आनंद वाटतो. देशाचे कार्यक्रम, देशाप्रतीचे जे कार्यक्रम आहेत ते हल्ली कमी बघायला मिळतात. सगळीकडे कमर्शियलाइज असे कार्यक्रम बघायला आपल्याला जास्त मिळतात. देशाप्रतीचे कार्यक्रम हळूहळू कमी होतात आणि हे रुजवायला पाहिजे. आपल्या यंग पिढीमध्ये, यंग जनरेशनला हे कळायला पाहिजे. त्यासाठी हे चालू ठेवणार आम्ही. डॉक्टर साहेब, ज्यावेळी आपण ह्या समाजसेवेचं हे छोटंसं रोपटं आहे लोकाश्रमच्या माध्यमातून आपण सुरू केलं, पण डॉक्टर साहेब अनेक ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही जाता का? ज्यावेळी समाजामध्ये एखादं चांगलं काम करतो तेव्हा चांगल्या कामाला विरोध होतो, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोध, हा संपूर्ण एक ही झालेलं आहे. आपलं ऑफिस आतमध्ये होतं, आज आपण रस्त्यावर या ठिकाणी आपण भव्य दिव्य या ठिकाणी ऑफिस बघायला मिळतंय. हे सगळं होत असताना त्रास होतो? त्रास बराच होतो. कसं आहे, माणूस आहे, ज्याला त्रास नाही त्याला सक्सेस नाही. त्यामुळे विरोधक, त्रास, कुठून तरी आपल्या कुठल्याही कामांमध्ये अडथळा आणणं, हे सगळं पाटील साहेब आता पिळून खाल्लेलं आहे. त्यामुळे पहिलं जे काही वर्ष इथे आल्यानंतर, पहिलं वर्ष जो काही मी स्टडी केला कोपरीवरती, त्याच्यानंतर खरं वाटलं की गरज आहे हे करण्याची. पूर्वी आमचं छोटंसं कार्यालय आतमध्ये होतं, पण आज कामाचं जे काही भार वाढलेलं आहे आणि लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांना एक हक्काचं स्थान मिळणं या कोपरीमध्ये, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, म्हणून हे लोकाश्रम केलेलं आहे. आणि विरोधक म्हणाल तर पाटील साहेब, विरोध मी रोज जेवणाबरोबर जेवतो. राणेसाहेब, खरंच आपलं हे मन आहे आणि की आपलं एक स्वच्छ प्रतिमा आहे. कारण आपण मायदेशी पडल्यानंतर आपणाला स्वस्त पसंत आपल्या मनातल्या जो आत्मसन्मान तो आपण ढळून न दिला, पण मात्र वेळोवेळी अशा प्रकारे हे सगळं करत असताना कुठे वेदना होतात? वेदना होतात. कसं आहे, स्वतःसाठी सगळेच जगतात, पण लोकांसाठी जगणारी माणसं ही खूप कमी राहिलेली आहेत. सगळेच आपापल्यावरती खर्च करतात किंवा फॅमिलीजवरती खर्च करतात, ट्रिप्सना जातात, पण सर्वसामान्यांचं काय, हे विचार करणारा कोणीतरी एक माणूस पाहिजे. आणि तेच आपण करतोय. त्यामुळे त्रास होणार, त्रास होत राहणार, आपण सहन करत राहणार आणि लोकांसाठी त्रास सहन केला तरच इतिहास घडतो. आपण पाहिलं हे होते डॉक्टर अभिषेक राणे. कारण समाजातील तरुण पिढीची मोड बांधणं, समाजातील दुर्बल घटक आहे त्यांना एकरूप करणं आणि त्याबरोबर ह्या तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनातले भाव ओळखून अशा कोपरीसारख्या